333 नंबर प्लेट असणारी ब्लॅक स्कॉर्पिओ, 2 मोबाईल फोन, एका वरिष्ठ नेत्याला करण्यात आलेले 16 कॉल्स आणि आता 2 महिलांचं थेट कराड कनेक्शन समोर आलंय। वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे। त्याचं शेवटचं लोकेशन हे पुणे असल्याचं सांगितलं जात आहे। अशातच सीआयडीने आपल्या तपासाचा फास कराडच्या निकटवर्तीयांच्या भोवती आवळण्यास सुरुवात केली। आधी कराडच्या बायकोची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता त्याच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या 2 महिलांची कसून चौकशी केली जाते। सीआयडीने चौकशी केलेल्या या 2 महिला कोण, कराड सोबत त्यांचं कनेक्शन काय, हे या व्हिडिओतून पाहूयात। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली। बीडमध्ये ठाण मांडून बसलेल्या सीआयडी पथकानं आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली, मात्र 3 आरोपी अद्यापही मोकाट आहेत। वाल्मिक कराड नक्की कुठे आहे? तो मध्य प्रदेशमध्ये आहे की कर्नाटकमध्ये? असे प्रश्न अनेकांना पडले होते। मात्र आता कराडांच्या मोबाईलचं फोनचं शेवटचं लोकेशन हे पुणे असल्याचा धागा सीआयडीला मिळालाय। तर दुसरीकडे काल दिवसभर 2 महिलांना सीआयडीने चौकशीसाठी बोलावलं होतं। या दोन्ही महिला कराड यांच्या निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे। यामधील पहिली महिला म्हणजे संध्या सोनवणे आणि दुसरी महिला ही पुण्याची आहे। संध्या सोनवणे या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्ष आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या त्या रहिवासी आहेत। जामखेडमध्ये भव्य जयंती उत्सव साजरे करणे यातून त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या युवती जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सुद्धा पाहिलंय। या प्रकरणी सीआयडीने त्यांची तब्बल 8.5 तास चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले, त्या काय म्हणाल्यात, एकदा हा व्हिडिओ पहा। एकंदरीतच सगळ्यांना जसे प्रश्न विचारले की तुमच्या संपर्कात आहेत का सध्या ते, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? हो, परंतु आम्हाला काही माहिती नसल्या कारणाने आम्ही सांगितलं की नाहीये, काहीच माहित नाहीये की सध्या ते कुठे आहेत। आणि आमचं शेवटचंही बोलणं 2 महिन्यांपेक्षा जास्त झालं असल्या कारणाने त्यांचं लोकेशन आमचं कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नाहीये। बर, पण अशा घटनेचा कुठला संशय किंवा अंदाज होता तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटत होतं वाल्मिक कराड आणि अन्य काही लोकांमध्ये इतक्या तणावाची आणि टोकाची परिस्थिती आहे? नाही, अजिबात कोणालाही कल्पना नव्हती। आणि जे काही घटना घडलेली आहे ती इतकी दुर्दैवी आहे आणि त्याला जोडून ही घटना आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाही आणि आम्ही कोणाच्या संपर्कातही नसल्या कारणाने आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाहीये। बरं, सध्या तुम्ही पक्षामध्ये काय प्रकारची भूमिका बजावताय? तुम्ही फक्त बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सक्रिय आहात का तुमचा राज्यातही प्रवास असतो? मी पक्षाची युवती अध्यक्षपदी काम करत आहे आणि माझं एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडेच काम चालू आहे। ऑगस्ट महिन्यात मला हे पद भेटलं असल्या कारणाने फार सगळा महाराष्ट्र जरी फिरता आला नाही तरी निवडणुकांमध्ये जिथे पक्षाने सांगितलं आहे, वरिष्ठांनी सांगितलं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मी काम केलेलं आहे। संध्या सोनवणे यांच्यानंतर कराड यांच्याशी संबंधित आणखी एका महिलेची चौकशी करण्यात आली। ही महिला वाल्मिक कराडची निकटवर्ती असल्याची माहिती आहे। या महिलेचं नाव सीडीआर मध्ये आल्याचं सांगितलं जात आहे। तसंच कराडकडून या महिलेशी वारंवार संपर्क साधण्यात येत होता अशी शक्यताही वर्तवण्यात येते। मात्र ही महिला देखील पुण्याची आणि कराडचं शेवटचं लोकेशन ही पुणे दाखवण्यात आले। त्यामुळे बीड प्रकरणात आता कराडचं पुणे कनेक्शन देखील समोर आलंय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।